सोनम वांगचूक अटक प्रकरणी सुप्रीम कोर्टात सुनावणी पार पडते। सुप्रीम कोर्टाची केंद्र सरकार आणि लडाख प्रशासनाला नोटीस बजावण्यात आली। सोनम वांगचूक यांची अटक सर्व कायदेशीर प्रक्रियांचं पालन करून करण्यात आल्याची माहिती सॉलिसिटर जनरल यांनी कोर्टाला दिली। कोर्टाने सोनम वांगचूक यांच्या पत्नीला अटकेच्या आदेशाची प्रत देण्याचे निर्देश सुद्धा दिलेले आहेत। सोनम वांगचूक यांना तुरुंगात सर्व वैद्यकीय सेवा देण्याचेही निर्देश न्यायालयाने दिलेत। 14 ऑक्टोबर रोजी सुप्रीम कोर्टात पुढील सुनावणी पार पडेल। अधिकचे तपशील देत आहेत आपले प्रतिनिधी शिवाजी काळे। शिवाजी, आज या सगळ्या प्रकरणामध्ये सुनावणी पार पडली। खऱ्या अर्थानं सोनम वांगचूक यांच्या पत्नीनेच ही याचिका दाखल केली होती आणि एक प्रकारे त्यांना दिलासा देखील मिळालेला आहे। सरकारने लडाख प्रशासनाला आणि केंद्र सरकारला नोटीस जारी केलेली आहे। त्याचबरोबर या सगळ्या प्रकरणामध्ये जी कायदेशीर कारवाई आणि कोणत्या कायद्यानुसार त्यांना अटक करण्यात आलेली आहे त्याची माहिती त्यांच्या कुटुंबियाला देण्याचे आदेश देखील सर्वोच्च न्यायालयाने दिलेला आहे। दुसरीकडे केंद्र सरकारच्या वतीनं बाजू मांडताना सरकारने सांगितलेलं आहे कायदेशीररित्या कारवाई करण्यात आलेली आहे आणि त्यांच्यावरती झालेली कारवाई कायदेशीर असून भारताच्या कायद्यानुसार ही कारवाई करण्यात आलेली आहे। त्यामुळे यामध्ये कुठलीही कायद्याचं उल्लंघन झालेलं नाहीये असं सरकारने या ठिकाणी सांगितलेलं आहे। गीतांजली आगमो यांच्या वतीनं कपिल सिब्बल यांनी आज सर्वोच्च न्यायालयामध्ये आपली बाजू मांडली। तर सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी केंद्र सरकारच्या वतीनं ज्या पद्धतीने अटक करण्यात आलेली आहे ते सर्व कायदेशीर बाबी वांगचूक यांच्या कुटुंबियांना दिल्या जातील आणि वांगचूक यांच्या वकील आणि त्यांच्या भावाने तुरुंगात त्यांना भेट दिली ही देखील माहिती या ठिकाणी सर्वोच्च न्यायालयात देण्यात आली। एकंदरीत गीतांजली यांनी जो दावा केला होता की त्यांना कायदेशीररित्या अटक झालेली नाही, तर याकडे केंद्र सरकारने हे देखील लक्ष वेधलं की ते त्यांना सर्व वैद्यकीय सहायता कायदेशीर मदत देखील जी कायद्यानुसार देणं शक्य आहे ती दिली जात आहे। आणि बरं शिवाजी, धन्यवाद। न्यायालयामध्ये नेमकं काय काय घडलेलं आहे त्या संदर्भातले तपशील आमच्यापर्यंत पोहोचवलेत, प्रेक्षकांपर्यंत पोहोचवले त्यासाठी।